शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी डिप्लोमा डिग्रीचे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सेवा सुविधा देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी। निवेदन देत असता अनेक वेळेला आपण त्या गोष्टींचा पाठपुरावा केलाय, परंतु त्याचा आश्वासनं देऊनही त्याचं पुढे काही न झाल्याचं पाहायला मिळतंय। परत निवेदनच देत बसणार आहे की आपल्या काय भूमिका असणार? नाही, नक्कीच कसं आहे, सकल हिंदू समाजाने जे विषय आता हाती घेतलेले आहेत, ज्या अगोदरचे असतील किंवा आत्ताचे असतील, तर तसं बघायला गेलं तर हे शासन एवढं मुरदाड आहे असं म्हणावं लागेल। कारण प्रत्येक ठिकाणामध्ये आता मध्यंतरी इथं ठेकेदार किंवा जे शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांचं एक संमेलन झालं होतं। तर त्या संमेलनामध्ये पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं हेच सांगितलं होतं की कुठं ना कुठं तर टक्का ठरलेला आहे आणि ह्या टक्क्याशिवाय कोणतंही काम पुढे जात नाही। मग हा टक्का जर काय अंबाबाई मंदिराच्या बाबतीत असेल, ज्योतिबा देवालयाच्या बाबतीत असेल, पंढरपूरचं मंदिर पण आता ह्या पावसामध्ये गळायला लागले, तिथं पण सुशोभीकरण झालेलं आहे। मग जर का या सगळ्या मंदिरामध्ये पण जर का यांचा टक्का असेल तर एक शासनाला आम्ही आव्हान करतोय की तुम्ही एक GR काढा आणि ज्या वेळेला निविदा प्रसिद्ध होते तर त्या निविदेमध्ये तुम्ही डायरेक्ट टाका की एवढा टक्का 40% या पद्धतीनं आम्हाला तुम्ही दिल्याशिवाय ही निविदा मंजूर होणार नाही। अशा पद्धतीने तर तुम्ही करा, म्हणजे तुम्ही नागरिकांना फसवालाय, जनतेचा जो टॅक्स देणारा जो गोरगरीब आहे त्या गोरगरिबाला तुम्ही फसवायला असं कुठेतरी दिसून येतंय। या पद्धतीने जर काय असंच हे काम चालू राहिलं तर फार अवघड आहे। कारण इथनं पुढचं बरेच इलेक्शन आहेत, बराच म्हणजे अंगा खांद्याखालनं पाणी जाणार आहे। तर या सर्व गोष्टीला फार चतुराईने यांना तोंड द्यावं लागणार। भूमिका काय असणार आहे? लढाई कुठपर्यंत? नाही, लढाई ही आपण आता काय करालोय की या संदर्भात सगळे डॉक्युमेंट्स असतील किंवा आपला सगळा अभ्यास चालू आहे। पंढरपूरच्या मंदिर व्यवस्थानाबरोबर पण आपली चर्चा झालेली आहे किंवा चर्चा सुरू आहे, तिकडचे पण डॉक्युमेंट्स आपल्याकडे यायला लागलेत। या संदर्भात आपण सर्किट बेंचमध्ये येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपण याचिका दाखल करतोय आणि या सर्वांना सर्किट बेंचमध्ये किंवा कोर्टामध्ये केसतोय। जे दोषी असतील तर या प्रत्येक दोषीवर फौजदारी झालीच पाहिजे आणि तो सेवेतून बडतर्फ झाला पाहिजे। आणि जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे गरुड मंडपाच्या संदर्भात जर काही 2.5 कोटी रुपये जर काय वाया गेले असे म्हणतील तर जे दोषी आहेत तर त्यांच्याकडून हा पैसा वसूल केला पाहिजे। या पद्धतीने आपण कोर्टात या संदर्भात लढाई देत आहोत। आता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।